महाराष्ट्रात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांमुळे राज्यातील हिंदूंची लोकसंख्या घटल्याची धक्कादायक माहिती पुढे येते। राज्यातील अनेक भागांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्माचे दाखले देण्यात येत असल्याची बाब भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघड केली होती। मालेगाव पासून चर्चेत आलेल्या या प्रकाराची पाळंमुळं पुढे अमरावती आणि अकोलापर्यंत पोहोचली। याचाच परिणाम म्हणून आता राज्यातील हिंदूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते। विशेषतः मुंबईत बांगलादेशी आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढते। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह आता केंद्र सरकारने देखील या गंभीर प्रकरणाची दखल घेतली। तर हे प्रकरण नेमकं काय आहे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्माचा दाखला देऊन पडद्यामागे नेमकं काय शिजतंय आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर कोणती पावलं उचलली याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी। मालेगाव हे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनले असून हा वोट जिहाद भाग 2 असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डिसेंबर महिन्यात केला होता। पुढे एक एक करत त्यांनी या संपूर्ण प्रकाराची पाळंमुळं शोधण्यास सुरुवात केली। मालेगावमध्ये वर्षभरात सुमारे 1000 घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आला। तहसील कार्यालय आणि मालेगाव महापालिकेतर्फे त्यांना जन्माचे दाखले देण्यात आले। गेल्या वर्षभरात अशा 1000 लोकांना तहसीलदारांच्या निर्देशांतर्गत मालेगाव महापालिका आणि ग्रामपंचायत कार्यालयांनी जन्माचे दाखले दिले। त्यानंतर या जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा अमरावती जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचला। 2011च्या जनगणनेप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्याची लोकसंख्या 1,60,903 इतकी आहे। गेल्या 6 महिन्यात जन्माच्या दाखल्यासाठी 1450हून अधिक अर्ज आले। त्यात 1400 अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचे असल्याची माहिती आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी 10,068 अर्ज आले असून यापैकी सिल्लोड तालुक्यात 4,730 अर्ज बांगलादेशी रोहिंग्यांचे आहेत। याही पुढे जाऊन अकोला जिल्ह्यात तर बनावटी दस्तावेजाद्वारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी तब्बल 15,845 जन्माचे दाखले मिळवल्याची माहिती आहे। हा सगळा घटनाक्रम लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याचे निर्देश दिले। शिवाय उशिराने नोंद झालेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे वितरण थांबवण्याचे आदेशही देण्यात आले। जन्म व मृत्यू नोंद कायदा 1969 मध्ये झालेल्या सुधारणेप्रमाणे नोव्हेंबर 2023 पासून तहसीलदारांना अशा प्रकारे जन्म दाखले देण्याचे अधिकार देण्यात आले। या कायद्याच्या तरतुदीचा दुरुपयोग करून मालेगावमध्ये एक मोठे रॅकेट सुरू झाले। यात तहसीलदार कार्यालय, महापालिकेचे काही कर्मचारी आणि काही स्थानिक नेते या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीयत्व प्रदान करण्याचा कारखाना चालवत असल्याचं निदर्शनास आलं। एका सर्व्हेनुसार मुंबईत बांगलादेश आणि म्यानमारमधून आलेल्या घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढते। यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडली असून गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत। बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या या लोकांमुळे स्थानिकांच्या रोजगारावरही परिणाम होताना दिसतोय। एवढंच नाही तर एका रिपोर्टनुसार 1961च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 88% होती। 2011च्या जनगणनेत ती 66% इतकी घसरली। 2051 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 54% पोहोचण्याची भीती व्यक्त केली जाते। शिवाय अलीकडेच अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला केल्याची घटना घडली। हा हल्लेखोर बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्यामुळे या सर्व घडामोडी लक्षात घेता आता केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। केंद्रीय गृह मंत्रालयाने बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि अन्य संबंधित यंत्रणांना दिलेत। परंतु बांगलादेशी घुसखोरांना जन्माचे दाखले देण्यामागे काही डाव आहे का, असा एक प्रश्न उपस्थित होतोय। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा आहे। याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकारण्यांकडून वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान SITच्या चौकशीत या संपूर्ण प्रकाराचा शोध लागणारच आहे। तुम्हाला काय वाटतं? अवैध मार्गाने कागदपत्रे तयार करून महाराष्ट्रात घुसखोरी करणाऱ्यांच्या मागे कुणाचा वरदहस्त असणार? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MahaMTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।